आजकाल इडलीचे इतके प्रकार बघायला मिळत आहेत ना की आता इडलीला फक्त आधार कार्ड मिळायचं बाकी आहे। चला आज बनवूया कर्नाटक स्पेशल थट्टे इडली आणि सोबत इडली पोळी। तर पोळी म्हणजे काय? पूड। जसं आपण धनेपूड जिरेपूड म्हणतो ना, तसंच पोळी म्हणजे एक मसाला पूड आहे जी या इडलीवरती टाकून खाल्ली जाते। तर ह्यात नेहमी आपण इडली आणि डोस्यासाठी जे बॅटर बनवतो ना तेच बॅटर बनवायचं आहे, पण ह्यात ऐन वेळेला आपल्याला भिजवलेले पोहे मिक्सरमधून छान वाटून बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे, म्हणजे ही इडली ना एकदम सॉफ्ट अशी होते। आता मी हे पीठ जे होतं पोह्यांचं ते मी मिक्स केलेलं आहे, पण ह्याला जास्त फिरवायचं नाही आहे। आता चवीपुरतं मीठ घालते आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण जर जास्त फेटलं ना या पिठाला तर ते फर्मेंटेशन जे झालेलं आहे ते बसून जाईल खाली आणि इडली आपली सॉफ्ट होणार नाही। आता इथे मी इडली पात्र न वापरता एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि स्वच्छ एक रुमाल धुवून घेतलेला आहे, तो ह्याला बांधून घ्यायचा आहे आपल्याला। तर बघा असा मी हा रुमाल बांधून घेतला आहे, अगदी खोल नाही आणि अगदी उथळही नाही। तर आता हे पातेला मी स्टीम करायला ठेवलेलं आहे। 2 ते 3 मिनिटातच ते पाणी उकळायला लागलेलं आहे। तर आता मी या रुमालाला वरतून तूप लावून घेणार आहे आणि 2 ते 3 चमचे ह्यात आपल्याला ही इडलीचं बॅटर जे आहे ते हळूहळू असं घालून घ्यायचं आहे। हे बॅटर नेहमीच्या इडलीपेक्षा थोडंसं थिक असायला पाहिजे, म्हणजे ती इडली पसरट होणार नाही, छान आकार येईल त्याला। आता हे 10 ते 12 मिनिटांसाठी आपल्याला ही इडली वाफवून घ्यायची आहे। तर थोड्या वेळाने बघितलं तर मी ते झाकणाला चिटकली होती इडली, तर मी ते काढून दुसरा एक कटोरा घेतला आहे मोठा आणि तो त्याच्यावरती पालथा घालून ठेवला आहे। दुसरीकडे आता एका गॅसवरती आपण फ्राय पॅन ठेवू आणि फ्राय पॅनमध्ये पोळीचं जे साहित्य आहे ते सगळं खमंग भाजून घेऊ। इथे 1 वाटी चण्याची डाळ मी घेतलेली आहे। ह्या डाळीला जरा भाजायला वेळ लागतो, म्हणून सगळ्यात पहिले ही डाळ घ्यायची, खरपूस अर्धवट भाजून घ्यायची। आता अर्धी वाटी मी त्यात उडदाची डाळ घेतलेली आहे। आता दोन्ही डाळी अजून परत सोबत भाजून घेऊया। आता इथे दोन्ही डाळी छान खमंग सुगंध येईपर्यंत भाजल्या गेलेल्या आहेत। तर या ठिकाणी मी त्यात लाल मिरच्या घेतलेल्या आहे सुकलेल्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर 1 चमचा मी मोठा चमचा भरून मेथी दाणे घेतलेले आहे आणि 1 मोठा चमचा भरून तीळ घेतलेले आहे। आता हे सगळं सोबत आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत। चला तर हे आता सगळं भाजून झालेलं आहे, हे साईडला ठेवते। आता आपली इडली तोपर्यंत बघून घेऊ कशी झाली आहे। तर चाकू इथे क्लीन निघालेला आहे, म्हणजे माझी इडली छानही झालेली आहे। आता हा मसाला जो आपला गार झालेला आहे याला मिक्सरमधनं आता फाईन पावडर याची करून घ्यायची आहे। चवीप्रमाणे मीठ आणि आता याला वाटून घेते। तर ही बघा छान अशी फाईन पावडर अशी तयार आहे। तर ती पावडर मी आता एका डब्यात काढून ठेवली आहे। आता ह्याच मिक्सरच्या जारमध्ये थोड्या कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या आहेत, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं ओलं खोबरं घेते आहे इथे कट करून, थोडेसे शेंगदाणे, दही, साखर आणि मीठ चवीपुरतं। याची आपण छान चटणी करून घेणार आहे। चला आता चटणी पण तयार आहे। आता ही इडली मी आधी एक काढून घेते आणि दुसरी इडली करायला ठेवते आहे। तर ही काढली आहे आणि दुसरी इडलीसुद्धा इथे तयार आहे। तर बघा छान अशी छान टम्म फुगलेली आहे आणि स्पंजीसुद्धा झालेली आहे इडली। चला आता आपण प्लेटिंग करून घेऊ। तर ही सर्व करताना अशीच करतात, भरपूर असं तूप वरतून घालून घेतात। मी पण छान असं घरचं तूप आहे, साजूक तूप, ते मस्तपैकी घालून घेते आहे। दोन्ही इडल्यांवर घातलं आहे। आता ही पोळी जी आपण बनवली होती ती ह्याच्यावरती आपल्याला पसरून घ्यायची आहे। तर अशी ही पोळी इडली तयार आहे। सांबार तयार आहे, चटणीसुद्धा तयार आहे। मी सांबाराची रेसिपी मुद्दाम दाखवली नाही, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून मी ती स्किप केली आणि 2 रेसिपीज तुम्हाला दाखवल्या। चला तर थट्टे इडली रेडी आहे। थट्टे इडलीसोबत ही चटणीसुद्धा रेडी आहे आणि सांबारसुद्धा रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हॅपी कुकिंग।